नमस्कार, मी अभिजित खांडकेकर सिटी क्राईम विशेष शृंखलेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। किशोर वय ही आपल्या आयुष्यातली अत्यंत नाजूक अशी अवस्था। याच वयात जर गुन्हेगारीची चटक लागली आणि हातामध्ये सहज पैसा पडू लागला तर आधी छोटा वाटत असलेला क्राईम हळूहळू मोठं स्वरूप धारण करतो, इंटरनॅशनल सुद्धा होतो। आता ही मुलं हे सगळं कसं करत होते, काय पद्धतीने त्यांचा हा कारभार चालला होता, हे सगळं आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळेल, त्यामुळे शेवट अजिबात चुकू नका। चला पाहूया। राजू, आवर लवकर, शाळेत जायला उशीर होईल। हे घे चहा। काय करतेयस? हा, हे घे दूध। आणि काहीच खाल्लं नाहीयेस अजून। आवर लवकर, मला पण ऑफिसला जायचंय। ह्या पोरीचं ना मला खरंच कधी काही कळत नाही। मी बघते। तुझा नवरा जग्या कुठे? ते नाहीयेत घरी। बघू दे मला। हे बघा, मी एकटीच आहे, तेव्हा प्लीज। हो मॅडम, मला पण काय ना हौस नाही आहे। तो आला ना की त्याला सांगा नंदूबाईने बोलावलंय म्हणून। बरं झालं। कोण होता तो माणूस? थांब जरा। काय चाललंय तुझं? कोण होता तो माणूस? आणि तू तुझे धंदे पुन्हा चालू केलेस ना? ए बाई, बोंब करू नकोस। आणि मी माझं बघीन काय करायचं ते। मी बोंबाबोंब करते? हा, अरे एक दिवस ते लोक तुला मारून टाकतील। अरे निदान राजूचा तरी विचार कर। ए बाई, गप ना आता, गप। कटकट झाली मला तुझी नुसती। ताई, सुशीलच्या छातीत इन्फेक्शनमुळे पाणी भरलंय। पाणी? हो। कसं काय? साहेब साहेब, काय पण करा। सुशील माझं एकुलता एक पोरगा आहे, त्याला कसंही करून वाचवा। हवं तर मी तुमच्या पाया अरे पडते। अरे, पाया वगैरे नको पडू, तो ठीक होणार, काळजी करू नका। छातीत साठलेलं पाणी ऑपरेशन करून बाहेर काढले की तो ठीक होणार। फक्त तुम्हाला एक काम करावं लागेल। तुम्ही 1 लाख रुपये जमा करा परवापर्यंत, मग मी सांगतो पुढची तयारी करायला। आई, ही चावी घे ना, जगदीश आले ना त्याला दे। हा, हे काय, तू कुठे निघालीस? चल। अगं नाही, शाळेला उशीर होईल, मी येते नंतर। हा रिद्धी, काय झालंय? आधी जात ये प्राजू, ये बस बस। राजू, आईसाठी पाणी घेऊन ये जा। काय झालं? अगं, जगदीशने त्याचे धंदे पुन्हा सुरू केले ग। आई, मला काहीच कळत नाही आता मी काय करू। हो, शांत हो बघू तू। रडू नकोस, रडू नकोस। काय झालं ताई? तुम्ही रडताय कशाला? काय करायचं कळत नाहीये। सुशीलच्या छातीत पाणी भरलंय। अरे बापरे। डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी 1 लाख मागितले। कुठून आणणार? तुम्ही काळजी नका करू, मी ह्यांच्याशी बोलून तुमच्या 2-3 महिन्याचा पगार देते आधीच। तसं झालं तो उपकार होतो। मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं। बोल। हे बघ, मला माहिती आहे
माझ्या बऱ्याच गोष्टी चुकल्यात. हे बघ, मला पण वाटतं ना की माझ्या बायकोनी माझ्या मुलीने सुखात आयुष्य जगावं. पण साला माझं नशीबच खोटं, म्हणून मी असा फसत चाललो. पण यातून बाहेर पडायला हवं ना. हो अगं, मला यातून बाहेर पडायचं आहे ग. पण यातनं बाहेर पडायचं असेल तर मला 7 लाख रुपयांची गरज आहे. पण हे बघ, ह्या पैशांची सोय होईपर्यंत प्लीज माझ्यावर चिडचिड करू नकोस. प्लीज मला समजून घे. हे बघ, तू जर हे सगळं बंद करणार असेल तर मी तुला लोन काढून द्यायला तयार आहे. पण हे सगळं बंद करशील तर. हो, तुझी शपथ. हे बघ, मला ना या भलत्या चलत्या धंद्यात पडायचंच नाहीये. ठीक आहे, मी बघते लोनचं काहीतरी. म्हातारे, सही कर, अंगठा लाव, काय बी कर. पण मला लिहिता वाचता येत नाही. मला बी कुठे येतं, पण म्या सांगतो ना तुला यात काय लिहिलंय ते. 3 महिन्यानंतर जर तू 40,000ची मुद्दल व्याजासकट परत नाही केलीस तर हे घर माझं. पण मी पैसे देईन त्यासाठी घर कशा पाई? काय करणार, सिक्युरिटी लागते ना. म्हातारे, जास्त विचार नको करू. येतो मी. हॅलो, मी रिद्धी गोरडे बोलतेय. मला एका पर्सनल लोनसाठी ॲप्लिकेशन टाकायचं होतं. मला जरा गाईड कराल का? हां, बोला ना. काय? आधार कार्ड? हो हो. जगदीश, अरे जगदीश उठ. जगदीश, अरे उठ ना. काय ग? हे लोन पास झालंय. काय? थँक्यू सो मच. लव्ह यू डॉग. बस झाली हा तुझी नाटकं. चल उठ आणि मला मस्त गरम गरम चहा करून दे. हां, मी तोपर्यंत प्राजूला रेडी करते कारण तिला स्कूलला जायचं आहे. आणि मी आज ऑफ घेतलाय तेव्हा तिला सोडायला तू जाणार आहेस. ओके, ॲट युअर सर्व्हिस मॅम. राजू, ए बाळा. ताई, 11,000 आहेत. आमच्याने 1,000 जास्त दिले. अहो, काय करताय ताई? तुमचेच आहेत. प्राईज. तू पटकन युनिफॉर्म चेंज कर, हातपाय धुव आणि चल माझ्याबरोबर. रिद्धी, ए रिद्धी, आई दरवाजा का नाही उघडते? ऑफिसला गेली असेल. चल माझ्याबरोबर. नाही ग आजी, ती बघ तिची चप्पल. खरंच की ग? मग दरवाजा का नाही उघडते? थांब, तिला फोन करते मी. तुझ्या आईचा फोन बंद येतोय. बाबाला फोन करून बघते. थांब. बाबाचाही नंबर बंद येतोय. रिद्धी, ए बेटा, रिद्धी, दरवाजा उघड ग. साहेब, 80,000 जमा झालेत. हां, ठीक आहे. मग तुम्ही ते पैसे हॉस्पिटलमध्ये जमा करा. उरलेले ऑपरेशन नंतर भरा. वय बाई, अजून 20,000 गोळा व्हायचेत. ते 80,000 बँकेत जमा केलेत. हे 20,000 गोळा झाले ना की एकदमच भरते हॉस्पिटलमध्ये. ठीक आहे, मग तुम्ही पैसे लवकर जमा करा. मी 2 दिवसात लगेच ऑपरेशन शेड्यूल करतो. काय झालंय? साहेब, माझी मुलगी रिद्धी गेला 1.5 तास झाला दरवाजाच उघडत नाहीये. ठीक आहे, बघा तुम्ही काळजी करू नका. तुम्ही तिथे बसा, आम्ही बघतो काय करायचं ते. वेलकम सर.
आहे सर. आज चेक करा. नायकोडी चेहऱ्यावर सुद्धा निशाण दिसत आहेत. हातावर बघा. हातावर खरचटलंय. सुसाईड तर दिसते पण बॉडीवर मारल्याचं निशाण आहेत. सर कदाचित असं झालं असेल की हिचा पहिला खून केला गेला आणि त्याच्यानंतर तिला इथे लटकवलं. होऊ शकतं. रिकाम पंचनामा करून बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. नायकोडी फॉरेन्सिक टीमला बोलून फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या. ओके सर. कदा मॅडम या जरा. काय झालं साहेब? तुमच्या मुलीने गळफास लावून घेतलाय. आजी काय झालं? आजी काय झालं? आजी सांग ना काय झालं? हे बघा तुमची मनस्थिती मी समजू शकतो. मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तुमची मुलगी इथे एकटीच राहायची का? तिचा नवरा जगदीश आणि मुलगी प्राजक्ता सोबत. तिचं कोणाशी भांडण किंवा वाद? नाही नाही नाही, अजिबात नाही. मग तुम्हाला काय वाटतं तिने का केलं असेल असं? जगदीश तिचा नवरा, त्याच्यामुळेच तर सगळं झालं. साहेब पैसे काढायचे होते पण निघत नाहीत. बाहेरच्या लोकांनी सांगितलं की तुमच्याकडे जाऊन बोलायला. कार्ड आणलंय का तुमचं? पासबुक? अहो तुमच्या अकाउंटमध्ये पैसेच नाहीये. काय? तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स 0 आहे. देवा, अहो हे मला पैसे हवेत. मला हॉस्पिटलच भरायचे. ते काय पण करा तुम्ही, मला माझे पैसे द्या. बघा ताई शांत व्हा. मी तुमची कंप्लेंट घेतो, चेक करतो. तुम्ही असं करा, तुम्ही परवा या. अहो परवा काय? बघा तुमचे पैसे कोणी काढलेत ना ते आम्हाला चेक करावं लागेल. परवा या तुम्ही. हो सर, मी तुम्हाला अपडेट देतो सर. जय हिंद सर. सर संपूर्ण घर चेक केलं, विशेष असं काही सापडलं नाही. पण हा तुटलेला मोबाईल सापडलाय, बहुतेक रिद्धीचा असावा सर. आणि कपाटामध्ये सगळे दागिन्यांचे डबे रिकामे आहेत. सर जगदीश हा 2 ते 3 तासापूर्वी एकटाच घरातून बाहेर पडलाय. जाताना सर त्याच्या हातात बॅग सुद्धा होती. सर वॉचमन म्हणतो की ह्या आधी त्याला बॅग घेऊन जाताना असं कधीच पाहिलं नाही. इथे आजूबाजूला CCTV असतील तर त्याचं फुटेज कलेक्ट करा. सर हे बघा, जगदीश कॉलनीतनं बाहेर पडला आणि इथपर्यंत आल्यानंतर तो परत मागे वळाला. सर या कॉलनीच्या पाठीमागे एक चोर रस्ता आहे. कदाचित तो त्याच चोर रस्त्याने बाहेर पडला असेल. बरं वेगळ्या अँगलचं फुटेज आहे? नाही सर. म्हणजे वॉचमॅनच्या सांगण्याप्रमाणे हा जगदीश कधीच बॅग घेऊन जात नाही, पण आज त्याच्या हातात ही बॅग आहे. कदाचित तो यातूनच दागिने घेऊन जात असावा. नायकोडी याचा फोटो सर्क्युलेट करा आणि रिद्धीचे कॉल रेकॉर्ड्स काढा. बरं त्या रिद्धीचा मोबाईल सापडला होता, तो रिकवर झाला? सर आपली सायबर टीम तो रिकवर करण्याच्या मागे आहे. लवकरच मिळेल. राजू रडू नको बेटा. आजी आता आई परत कधीच येणार नाही का? असं नाही बोलायचं हा. रडू नको बरं. आणि पप्पा ते कुठे आहेत? मला आईची खूप आठवण येते. मला पण तिची खूप आठवण येते गं. गुन्हेगार गुन्हा करून जातो पण त्याचे परिणाम हे आजूबाजूच्या लोकांनाच भोगावे लागतात.
रागाच्या भरामध्ये एखादा गुन्हा घडतो, पण त्याचे पडसाद हे नेहमीच सर्वसामान्य आणि भोळ्या भाबड्या जनतेवरच होत असतात. अवघ्या 8 वर्षाच्या मुलीच्या डोक्यावरून आईचा मायाळू हात कुणीतरी हिसकावून घेतला होता. यामध्ये तिची काय चूक होती? रिद्धीनं आत्महत्या का केली हा पोलिसांसमोर प्रश्न होताच, पण दुसरीकडे सविताच्या बाबतीत काय होत होतं हे तिलाही कळत नव्हतं. आणि अशातच एक पुरावा समोर आला. सर, रिद्धीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. सर, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार रिद्धीच्या मृत्यूचं कारण हे आत्महत्याच आहे. आणि गळा दाबल्यामुळे तिचा मृत्यू नाही झालाय, तर गळफास घेतल्यामुळे विंड पाईप चोकअप झाला आणि तिचा मृत्यू झालाय. सर, अजून एक गोष्ट, रिद्धीच्या शेजारी राहणाऱ्या बाईने सांगितलं की ज्या दिवशी आपल्याला डेड बॉडी मिळाली त्या दिवशी जगदीश आणि रिद्धीचं खूप जोरात भांडण झालं होतं. अर्थात त्यांच्यात नेहमी अशी भांडणं व्हायची, म्हणून तिनेही जास्त लक्ष दिलं नव्हतं. या रिद्धीच्या नखामध्ये स्किन पार्टिकल सुद्धा सापडलेत. कदाचित हे त्या जगदीशचेच असावे. तसंही त्यांच्या घरात कुठल्याही अज्ञात व्यक्तीला ये जा करताना त्यांच्या वॉचमॅनने पाहिलेलं नाही किंवा आपल्याला CCTV फुटेजमध्येही तसं दिसलं नाहीये. नायकोडी, या रिद्धीला एक लहान मुलगी असताना सुद्धा तिने एवढं टोकाचं पाऊल उचललं. याचं कारण फक्त घरगुती भांडण नसणार, वेगळंच असणार. सर त्या जगदीशचा फोन थोड्या वेळासाठी ऑन झाला होता. लोकेशन कोपरगाव दाखवतो. एक चाय दे. पळून चालला होतास? पळून चालला होतास? का मारलं रिद्धीला? दागिने कुठे आहेत? मी नाही मारलं साहेब. बोल, कुठे काय होतास? साहेब ते नंदूबाईंचे गुंड माझ्या मागे लागले होते, म्हणून तू तुझ्या बायकोला फासावर लटकवलंस आणि तिचे दागिने घेऊन फरार झालास. नाही साहेब, माझी बायको रिद्धी जिवंत आहे साहेब. तुम्ही काय बोलताय साहेब? तुझ्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली की तुला ती दागिने देत नव्हती म्हणून तिला ठार मारलास? नाही साहेब, नाही. मायकोडी, चेक कर. काय बघताय साहेब? साहेब मी काय साहेब हे बघा, तुझ्या बायकोचा गळा आवळताना तिच्या नखाचे ओरखडे आहेत. नाही साहेब. मग कसले आहेत? अगं रिद्धी, जगदीश, काय जगदीश, काय झालं? कोणीतरी आपल्याला फसवलं रे. काय? ते सगळे पैसे घेऊन गेले. अगं कोणी फसवलं? काय बोलतेस तू? मला 7 लाख रुपये विड्रॉल झाल्याचा मेसेज आलाय. मी OTP द्यायला नको होता रे. कसला OTP? काय बोलतेस तू? आणि काय ग, खरं बोलतेस की मला फसवतेस? मी फसवत नाहीये. मला एक फोन आला होता आणि त्यांनी OTP विचारला. हॅलो. हेलो मैम, विश्वराज, आपका लोन डिसबर्स हो गया है. हाँ, थैंक यू. बोलिए ना. एक कंफर्मेशन कॉल है, क्या आपके अकाउंट में रिफ्लेक्ट हो रहा है? नहीं, अभी तो नहीं. एक मिनट. हाँ, हो रहा है, बोलिए. उसके विड्रॉवल के लिए हमें यहाँ से एक्सेस देना है. कंफर्म कीजिए आप ही रिद्धि है, इसलिए आपका आधार कार्ड नंबर बताइए. हाँ, 1 मिनट होल्ड कीजिए आप. हाँ, मैं आधार कार्ड लेती हूँ. 1 मिनट. 974690. आपको OTP आया होगा, वो बताइए. OTP 1 मिनट. हाँ, आया है. हाँ. आणि काही वेळेतच 7 लाख रुपये विड्रॉल झाल्याचा मेसेज आला. तू खोटं बोलतेस. तू सगळे पैसे ना तुझ्या त्या पुण्याच्या भावाला दिलेस. दिलेस की नाही? बोल, खरं बोल. काय बोल? का तुझ्या त्या ऑफिसमधल्या बॉयफ्रेंडला दिलेस? आता तुझ्यासारख्या बायकांना काय ग, त्यांचे नवरे मेले ना तर त्यांना फरक नाही पडत. तुला लाज नाही वाटत?
तुझ्यासाठी मी लोन काढलं आणि माझ्यावर डाऊट घेतोस? तू माझ्यासाठी नाही तुझ्या स्वतःसाठी लोन काढलं आणि काय ग माझ्या हात उचलते माझ्या हात उचलते माझ्या हात उचलते तू अशी नाही ऐकणार तुला आज दाखवतो. साहेब आता तुम्ही सांगा मी काय करू मला काय कळत नाही. हे बघा ताई शांत व्हा. मला तुमची कंडिशन समजते. फार तर फार मी माझी फी माफ करेन पण हॉस्पिटलचं काय त्यांचे कमीत कमी 50 ते 60 हजार रुपये तुम्हाला द्यावेच लागतील. मी एका दिवसात कुठून आणू साहेब? बरं मला सांगा तुम्ही हे पैसे नक्की खर्च नाही केलेत ना? नाही हो साहेब मी कुठे खर्च करू? तुम्ही आता सरळ पोलिसात जा. आता फक्त तेच तुमची मदत करू शकते. सर हा जगदीश खोटं तर नाही ना बोलत आहे? नाही नायकुडी, जगदीश सांगत होता की रिद्धी सतत त्याला सांगते की तिला फसवलंय म्हणून. सर रिद्धीचा तुटलेला मोबाईल रिपेअर नाही झाला पण त्याचा डाटा रिकॉर्ड झालाय. त्यात हा महत्वाचा व्हिडिओ सापडायचा. आई तू खरंच बोलत होतीस ग. मी जगदीशशी लग्न करून फसले पण मला हे आत्ता समजतंय. आई अगं त्याला पैशाची गरज होती म्हणून मी बँकेतून लोन घेतलं तर बँकेवाल्यांनी मलाच फसवलं आणि जगदीशचा माझ्यावर विश्वास नाहीये आई आणि म्हणून मी हे जग सोडून चालले. नायकुडी ही बँक बद्दल बोलत होती. या जगदीशला बँकचं नाव विचारा. ओके सर. हो सर, रिद्धी गोरडेने त्या दिवशी सकाळी 8:34 लोनसाठी अप्लाय केलं होतं आणि ते त्याच दिवशी संध्याकाळी 4 वाजता तिला अलॉटही झालं. पण सर तुम्ही हे सगळं काय विचारताय? रिद्धी गोरडे तिने त्याच दिवशी संध्याकाळी सुसाईड केलं तिच्या राहत्या घरात आणि आम्हाला मिळालेल्या पुराव्यानुसार म्हणजेच रिद्धीच्या सुसाईड क्लिपनुसार बँक बरोबर झालेल्या मिसअंडरस्टँडिंगमुळे तिने सुसाईड केलं असा आमचा अंदाज आहे. काय ना सर, आजकाल लोक बँकेकडून लोन घेतात पण बँकेचे लीगल टर्म्स अँड कंडिशन्स नीट वाचतच नाही. हे बघा ते आमचं काम आहे आणि ते आम्ही करूच. मला रिद्धीचं अकाउंट स्टेटमेंट आणि कस्टमर केअरला तिने केलेल्या कॉलचं रेकॉर्डिंग हवं आहे. चला, एक गोष्ट लक्षात घ्या, जर चूक तुमची निघाली तर रिद्धीच्या सुसाईड मागे तुमच्या बँकचं नाव लागेल. साहेब मी एक गरीब कामवाली बाई आहे. माझ्या पोरानं सुशीलने बँकेत खातं उघडून दिलं होतं. मला जमतील तसं पैसे टाकत होते पोराच्या ऑपरेशनसाठी आणि आता 2 दिवसापूर्वी बँकेतले पैसे गायब झाले साहेब आणि बँकमध्ये आता हात वर करायला लागले. बँकचं नाव काय तुमच्या? RSR बँक. बरं, तुम्ही तुमची माहिती आत्ता मध्यंतरी कोणाला फोनवर शेअर केली होती का? तुम्हाला असा कोणाचा फोन आला होता का की ज्यांनी तुम्हाला आलेला 4 अंकी नंबर ज्याला OTP म्हणतात तो मागितलाय? असं होय होय एक 4-5 दिवसापूर्वी आला होता. हॅलो हां बोला ना. हो सांगते. अहो ताई, आपली स्वतःची वैयक्तिक माहिती अशी दुसऱ्या कोणाला सांगायची नसते. एवढी साधी गोष्ट तुम्हाला माहिती नाही. नायकुडी यांना नाही कळणार. हे बघा तुम्ही काळजी करू नका. रिकामे यांची कंप्लेंट लिहून घ्या. नायकुडी यांच्यावर सुद्धा लक्ष ठेवा. जे काय बोलले ते खरं आहे का ते जरा चेक करा आणि यांची बँक डिटेल्स मागून घ्या. ओके सर. सर ही सविता खरं बोलते. तिचा मुलगा खरोखरच सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तिला पैशांची पण खूप गरज आहे त्याच्या उपचारासाठी. म्हणूनच तिने नंदू नावाच्या माणसाकडनं पैसे सुद्धा उधार घेतलेत जे ती आत्तापर्यंत रिटर्न नाही करू शकली. म्हणजे या सविता बरोबर सुद्धा ऑनलाईन फ्रॉड झालेला दिसतोय.
ही रिद्धी, तिला सुद्धा कॉल आला, तिच्याकडून OTP मागितलं, तिच्या बँकेतून सुद्धा पैसे गायब झालेले आहेत. या दोघींनाही जो कॉल आला होता OTP मागण्यासाठी तो बँकेचा नव्हता. हे कॉल कोणी केलेत हे आपल्याला शोधून काढावं लागेल. या सायबर सेलला कॉल करा आणि दोन्ही केस त्यांना हँडल करायला सांगा. ओके सर. शिंदे साहेब, या रिद्धी आणि सविताच्या केसचा काही ट्रेस लागतोय का? सर, ऑनलाईन फ्रॉड करणारे लोक आहेत ना, जाम डोके बहादर असतात. सिद्धी गोरडे यांना त्यांनी बँकेचा सर्व्हर हॅक करून कॉल केला होता. त्यामुळे ट्रेस करणं कठीण आहे. मग रिद्धीचे पैसे गेले कुठे? सर एक मिनिट. सर, पालघरच्या एका बँक अकाउंटला ट्रान्सफर केले गेलेत. आणि सविताचे पैसे? सर, सविताचे पैसे उडवणं एकदम सोपं गेलं आहे. सविताकडून त्यांनी कार्डची माहिती घेतली, OTP घेतला आणि परचेस केलं. तर पैशाने त्यांनी ऑनलाईन एक मोबाईल आणि टेलिव्हिजन परचेस करण्यात आला आहे. मोबाईल आणि टेलिव्हिजन हे परचेस केलंय म्हटल्यावर कुठेतरी डिलिव्हरी झालीच असेल. जिथे डिलिव्हरी झाली त्याचा ॲड्रेस कळेल? सर, मोबाईल घेतला तो ॲड्रेस आहे राहुल कर्णिक, वागळे एस्टेट, ठाणे. आणि TV घेतला आहे तो ॲड्रेस आहे माटुंग्याचा, ममता रॉय म्हणून. राहुल कर्णिक. हो, मीच राहुल कर्णिक. आपण कोण? मी PSI सतीश नायकवडी, डोंबिवली शहर पोलीस स्टेशन. तुमच्याकडे काही चौकशी करायची होती. प्लीज कम इन सर, प्लीज. सर, झालं तरी काय? तुम्ही तुमच्या मोबाईलच्या ॲपवर खरेदी केली होती? हो सर. त्याचं पेमेंट कसं केलं होतं? माझ्याच अकाउंटने केलेलं. खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही जी खरेदी केली त्याचं पेमेंट तुम्ही एका गरीब अशिक्षित बाईच्या अकाउंटवरनं केलंय. इम्पॉसिबल सर. एक मिनटं सर, हे बघा, मी ज्यावरनं पेमेंट केलं त्याची ही रसीद. एक मिनटं सर, ज्या ॲपवरनं मी खरेदी केली ना त्याच्यावर 30% ऑफ होतं. तो हा ॲप. ठीक आहे, चला. सर, राहुलने एका ॲपवरनं मोबाईल परचेस केलाय. सेम ममताने सुद्धा केलाय. म्हणजे हाफ रेटला TV मिळतोय म्हटल्यावर झटकन परचेस केलं तिने. सेम ॲप असणार. नायकुडे, हा जो कोण आहे ना फारच ब्रिलियंट आहे. म्हणजे त्याने एका दुकानातून माल परचेस केला आणि त्याचं पेमेंट सविताच्या अकाउंटमधून केलं. आणि तो माल त्याने या दोघांना दिला आणि त्यांच्याकडून येणारं पेमेंट त्याने वेगळ्याच अकाउंटला ट्रान्सफर केलं. त्याने पैसे जरी ॲपवर घेतले असतील तरी त्या ॲपवर कुठल्या ना कुठल्या बँकेचं अकाउंट लिंक असणारच ना. हो सर. सर, आणि त्याने ज्या IP ॲड्रेसवरनं या ऑर्डर प्लेस केल्यात तो IP ॲड्रेस जर आपल्याला सापडला तर त्याच्यापर्यंत पोहोचणं सोपं होईल. राईट. या शिंदेनं कामाला लावा. ओके सर. सर, तोपर्यंत मी रिद्धीचे पैसे पालघरच्या ज्या बँकेच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेत त्या अकाउंट्स आणि त्या बँकेचे डिटेल्स काढतो. साहेब, साहेब, माझ्या खात्यातून पैसे काढणारं कोणी सापडलं? हे बघा, सापडेल. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही तुमच्या मुलाचं ऑपरेशन करायला घ्या. पैशांचं होऊन जाईल. नाही नाही, मी पाया नका बघू. या. राघव पाडवी. राघव. हो, ते काय आपल्याला माहित नाही कोणते, पण हा त्या दिवशी बँकेत भेटला होता तुम्हाला. भाड्यावर राहतोय. होय, आजकाल ना इन्कम टॅक्स आणि GST ना आपली चांदी झाली. भर बसल्या बसल्या ना लाख लाख कमवतो. कसं? पेन दे. अरे, माझं अकाउंट भाड्याने दिले. त्या मोठ्या लोकांचे पैसे माझ्या अकाउंटला येतात. त्यातले 10% कापून बाकी त्यांना देऊन टाकतो. महिन्याला नाही म्हटलं तरी 10-15 लाख येतात. आता 10% पकडले तर झाले किती? 1 लाख. मग तुला द्यायचं का? हो, पण काय गडबड झाली तर? अरे, मला 3 वर्ष झाली
बाहेर जाऊन बघ माझी गाडी देतोय मी, बोलतो त्यांना. मी एक वारी ट्राय करून बघतो. ते पैसे न्यायला कोण येतं? कोण नाही साहेब, ते फक्त एक लेटर देतात, त्यात ज्यांची नावं आणि अकाउंट असतात त्यांच्या खात्यावर मी फक्त ट्रान्सफर करतो. ते लेटर आहे का तुझ्याकडे? हो आहे ना साहेब. हा शिंदे साहेब बोला. काय? ठीक आहे सर. एक शॉकिंग न्यूज आहे. सायबर सेलच्या शिंदेचा फोन होता. त्यांचं म्हणणं आहे की सगळे ऑनलाईन फ्रॉड ज्या अकाउंट मार्फत केले जातात ते सगळे मायनर आहेत आणि ते सगळे अकाउंट होल्डर्सचे पत्ते एकाच गावातले. कोणत्या? डहाणूमधल्या खारोटी. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिंदेंनी शोधून काढलेला तो IP ॲड्रेस खारोटी नावाच्या एका छोट्याशा खेड्यातला होता. नकाशावर अस्तित्वात सुद्धा नसलेली ही जागा शोधून काढत पोलीस जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा तो गाव, त्याचा परिसर, तिथल्या लोकांची श्रीमंती बघून पोलिसांचे डोळे आश्चर्यानं विस्फारून गेले. गावातल्या जणू प्रत्येक घरामध्ये एखादी महागडी कार किंवा महागडी बाईक होती. या मुलांची चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की या सगळ्या मुलांपैकी एखाद दुसराच मुलगा 10वीची पायरी ओलांडून कॉलेजमध्ये प्रवेश करता झाला होता. तशा अर्थानं मागासलेली ही मायनर मुलं या सगळ्या गोष्टी कशा काय करत होती हा पोलिसांसमोर एक फार मोठा प्रश्नच होता. अर्थात या मायनर मुलांच्या मागे लागून काही उपयोग नाही, काही साध्य होणार नाही हे सुद्धा पोलिसांच्या लक्षात आलं होतं. कारण या मुलांना पकडल्यानंतर आपण मायनर असल्याचा फायदा घेत ती सुटून जातील. म्हणून पोलिसांनी या मुलांचा वापर कोण करून घेतंय हे शोधायला सुरुवात केली आणि यातल्या 2 मुलांना टार्गेट केलं. हो दादा, हे पिंट्या आणि सूर्या कुठे भेटतील? ती बरोबर आहे, ती तिकडे जंगलाकडे असतील. दिवसभर त्या मोबाईलवर आणि जंगलात. सरकारनं टावर लावून दिल्यापासून तिकडे जंगलातच असतात. ठीक आहे, धन्यवाद. चला. पिंट्या, अबे साहेब, तुम्ही मला मारा, झोडा, काय पण करा, आपल्या तोंडातून ना भाईचं नाव निघणार नाही. साहेब, भाऊने आमचा गावपार बदलून टाकलाय. सगळ्या पोरांना श्रीमंत केलं भाईने. मी काय म्हणतो नायकोडी, परवा ती एका पोराची मर्डर केस आपल्याकडे आली आहे. त्याचा आरोपी सापडत नाहीये. त्याचं तुझं वय काय रे? 18. त्याचं सुद्धा तेवढंच होतं ना. याच्यावर टाका ती केस. सर, हे लोक एकदम हुशार आहेत. यांच्या मोबाईलमध्ये एक सुद्धा नंबर सेव्ह नाहीये. काय सांगता? हो सर, हे मोबाईल नंबर डायल करतात आणि सरळ डिलीट करून टाकतात आणि मग दुसरा सिम मिस करतात. याच्या मित्रांना आणलंय ना आपण? हो सर. घेऊन या त्यांना. हो. ए चला रे, चला. अरे मी सांगतो. नायकोडी, सांगतोय अशी मैत्री हवी. रिकामे घेऊन जा त्यांना. चला. हे घ्या नायकोडी. नायकोडी, हा नंबर सांगतो तो डायल करा आणि लगेच कट करा. हा शिंदे, तुम्हाला एक नंबर देतो, त्याचं लोकेशन ट्रेस करा आणि सांगा लगेच. घ्या नंबर. सर, एकच रिंग दिली आहे. थँक्यू.
नाईमकर चाळ्यात प्रतीक्षा नगर वडा. अरे काय चाललंय सगळं? काय झालं साहेब? काय झालं? रिकामे सगळं जप्त कराय. चाल रे. डॉक्टर, काही करून यांच्या मुलाला वाचवा. नक्की ऑफिसर. पीआयनं नियमांच्या बाहेर जाऊन सविताच्या मुलाला वाचवलं. फक्त सविता रिद्धीच नाही तर असे बरेच मोठमोठे ऑफिसर, IT इंडस्ट्रीमध्ये काम करणारे, बँकर्स हे अशा फ्रॉड स्कॅम्सला नेहमीच बळी पडतात. पण आता यामध्ये चूक कुणाची आहे? खरं तर आपलीच. कुणीतरी आपल्याला फोन करतं आणि आपण त्याला OTP देतो आणि तिथेच फसतो. लक्षात ठेवा, कुठल्याही संस्था, कुठल्याही बँका तुम्हाला फोन करून तुमची वैयक्तिक माहिती, तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचा OTP आणि पासवर्ड कधीच मागत नाही. सिटी क्राईम विशेष शृंखलेमध्ये मी अभिजित खांडकेकर आज तुम्हा सगळ्यांची इथेच रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह पुढील भागात. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.